आजच्या व्हिडिओमध्ये आपण दही मिरची बनवणार आहोत। याच मिरच्यांना सांडगी मिरची पण म्हटले जाते। तर त्यासाठी मी इथे अर्धा किलो मिरच्या घेतलेली आहे। सर्वात आधी आपल्याला या मिरच्यांना कापून घ्यायचा आहे। तर बघू शकता या प्रकारे कापून घ्यायचं आहे, म्हणजे मधातून फक्त एक कट मारायची आहे, झालं। आता बघू शकता काही वेळानंतर सर्व मिरच्या कापून घेतलेल्या आहेत। याच प्रकारे सर्व मिरच्या कापलेल्या आहेत, बघू शकता तुम्ही। आता मी इथे दही घेतलेला आहे। मी हा 10 रुपयेवाले जे पॉकेट असतात ते 2 पॉकेट दही घेतलेली आहे। आता या दह्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे। मी इथे 1.5 चमच मीठ टाकलेली आहे। अर्धा किलो मिरच्यासाठी 1.5 चमच मीठ आणि अर्धा चमच धना पावडर टाकलेली आहे। सर्वात आधी या सर्वांना मिक्स करून घ्यायचं आहे। बघू शकता या प्रकारे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर आता आपल्याला या दह्यामध्ये मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत। सर्व मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर आता यांना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। बघू शकता छान मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून हा दही सर्व मिरच्यांना लागलं पाहिजे असं मिक्स करून घ्यायचं आहे। काही वेळानंतर बघू शकता छान असं मिक्स करून झालेलं आहे, सर्व मिरच्यांना दही लागलेलं आहे। आता यांना झाकून ठेवायचं आहे, 2 दिवसासाठी झाकून ठेवायचं आहे। 2 दिवसानंतर बघू शकता, म्हणजे तिसऱ्या दिवशी आपण हे ओपन केलेलं आहे, म्हणजे खुललेलं आहे। आणि बघू शकता मिरच्यांचा कलर पूर्णपणे चेंज झालेला आहे। आता आपण या मिरच्या वाळू टाकूया। तर मी इथे एक कपडा ठेवलेली आहे आणि कपड्यावरच ह्या मिरच्या वाळवत आहे। बघू शकता या प्रकारे आपल्याला ह्या सर्व मिरच्या या कापडावर टाकून घ्यायच्या आहेत। बघू शकता सर्व मिरच्या वाळू टाकलेल्या आहेत। आता आपल्याला या मिरच्यांना वाढवून घ्यायचं आहे। सायंकाळी बघू शकता, म्हणजे मी सकाळी वाळू घातलेली होती आणि सायंकाळी बघू शकता ह्या मिरच्या पूर्णपणे अजून वाढायच्याच आहेत। बघू शकता तुम्ही आणखीन नरमच आहेत। आता आपल्याला या मिरच्यांना आणखीन 1 दिवस वाढवून घ्यायचं आहे। दुसऱ्या दिवशीच्या सायंकाळी बघू शकता ह्या मिरच्या छान अशा कुरकुरीत वाळलेल्या आहेत। बघू शकता छान अशा वाढलेल्या आहेत। बघू शकता किती छान अशा कुरकुरीत झालेल्या आहेत ह्या मिरच्या। आणि आता आपल्या ह्या दही मिरच्या किंवा सांडगी मिरच्या रेडी झालेल्या आहेत। बघू शकता खूपच टेस्टी लागतो वरण भातासोबत, तर ह्या मिरच्या खूपच चविष्ट लागतात। एकदा तरी या पद्धतीने ह्या मिरच्या नक्की बनवून बघा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।